जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला उद्याची तयारी करूया. उद्या मार्केट कुठे जाणार, किती पडणार आणि कुठनं वरती जाणार, राईट? आणि काय बेस डिमांड अँड सप्लाय झोन कुठे मिळत आहे ते सगळं काही डिटेलमध्ये डिस्कस करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट दोन लेवल नोट करा. हा एक सप्लाय झोन मी दिलेला आहे, यामधली एक व्हॅल्यू नोट करा 25151. ही अगर ब्रेक होते वरच्या डायरेक्शननी तर मार्केट वरती निघून जाणार. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट झोन इथे आहे डिमांड. बाकीचे झोन मी डिस्कस करतो. 24665 एंट्री, 24577 स्टॉप लॉस. याला अगर तोडला तर मार्केट म्हणजे निफ्टी या झोनवर येऊ शकतं, राईट? हा इम्पॉर्टंट क्रुशियल झोन आहे, चांगला लिक्विडिटी असलेला झोन आहे. 24124, स्टॉप लॉस 23989, राईट? इथे तुम्ही कन्फर्मेशन प्रत्येक डिमांड झोन मध्ये वरती जाते की नाही कन्फर्मेशन घ्यायचं आणि वरच्या डायरेक्शननी जात असणार तर वरच्या डायरेक्शननी काम करायचं, राईट? डिसिजन मिळणार इथनं आपल्याला. उद्या मला वाटतं की थोडा बेरिश असणार, वरती जाऊन पण खाली येण्याचे चान्सेस आहे, राईट? असं वरती वरती येऊन तो येऊ शकतो खाली आणि अशा पद्धतीने वरती जाण्याचे चान्सेस आहे. सो उद्याच्या ओपनिंगवर डिसाईड होणार काय करायचं काय नाही. हे झालं. खाली जर या ब्लॅक लाईनला ब्रेक केला तर एक चांगला आपण बेरिश फेज निफ्टीमध्ये बघू शकतो 23990. सो हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. कन्फर्मेशनचे व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितले तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन बघून घ्या. आता मी सप्लाय झोन सांगतो ते सगळे नोट करून घ्या. हा झोन तोडल्यावर वरती जर निघाला ना तर मग हा एक सप्लाय झोन आहे इथे. 25248 आणि स्टॉप लॉस 25335. इथे अलर्ट राहायचं, खाली चांगलं कन्फर्मेशन मिळेल 1 मिनिट मध्ये तरच खालच्या डायरेक्शननी काम करायचं. ठीक आहे. हा पॅसेज तुम्हाला वरती कॉल साईडने भेटणार आणि याला तोडला तर मग तुम्ही इथनं या पॅसेज मध्ये कॉल साईडने काम करू शकता. नंतर वरती सप्लाय झोन हा नोट करा, 25339 आणि 25638. जर इथे कन्फर्मेशन मिळालं पडायचं तर तुम्ही त्यामध्ये खालच्या डायरेक्शनने काम करू शकता. ठीक आहे. बस त्यावरती हा एक सप्लाय जो 25909 आणि स्टॉप लॉस 26033. कन्फर्मेशन घ्यायचं. डिमांड झोन इथे छोटा मोठा डिमांड झोन होता, आज इथे इथनं टॅप होऊन थोडा वरती गेला, पण मी याला थोडा छोटा केलेला आहे आता. सो नवीन डिमांड झोन नोट करा इथे. हा डिलीट करतो मी. 24930 आणि स्टॉप लॉस 24881. कन्फर्मेशन घ्यायचं आहे. प्रत्येक डिमांड झोन मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं वरती जाते की नाही, आणि सप्लाय झोन मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं आहे खाली येतं की नाही झोन मधनं. नंतर खाली डिमांड झोन 24665, स्टॉप लॉस 24577. त्या खाली डिमांड झोन सॉरी 24496 आणि स्टॉप लॉस 24400. ठीक आहे. नंतर खालचा तर तुम्ही झोन नोट केलेला आहे 24124 आणि 23989. सो इतकेच डिमांड झोन असू द्या. या ब्लॅक लाईनला तुम्ही नोट केलं असेल मी काय सांगितलं, तोडलं तर बेरिश होऊ शकतं, राईट? बँक निफ्टी मध्ये डिस्कशन करूया आता. तर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे माझे नोटिफिकेशन तुम्हाला टाइमवर मिळणार. सोबतच तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा फर्स्ट कॉमेंट मध्ये लिंक मिळणार, त्यांनी तुम्ही जॉईन करा. आता सप्लाय झोन नोट करा. बघा इम्पॉर्टंट, ब्लॅक लाईन जर तोडला तर आणखी एक बुलिश फेज चालू होणार, नवीन लाईफ टाइम हाय मिळणार आपल्याला, वरती कॉल डायरेक्शननी काम करायचं आहे. ठीक आहे. त्याखाली मला थोडस तोडण्याआधी ना बेरिशनेस असं वाटत आहे, होऊ शकतं की अशा पद्धतीने इथे येऊन, राईट, इथे काही रिवॉर्ड देऊन आणखी खाली येण्याचे चान्सेस आहे. बघूया काय होतं काय नाही. सो दुसरा हा सप्लाय झोन पण 55701, 55860, वरती 55989, स्टॉप लॉस 25216. खाली डिमांड झोन 54897, स्टॉप लॉस 54674. हा डिमांड झोन चांगला डिमांड झोन वाटत आहे. 53847, स्टॉप लॉस 53576. सो इतकेच डिमांड झोन लक्षात ठेवा. बाकीचे मग नंतर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, बघूया काय होतं काय नाही आणि नंतर डिस्कस करूया. हा जर येलो लाईन तुटला तर एक बेरिश 53574. जर हा तुटला तर खाली एक बेरिश फेज बँक निफ्टी मध्ये चांगला चालू होऊ शकतो, काही दिवसाकरता, काही महिन्याकरता माइट बी. ठीक आहे. सो आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक करायचं विसरू नका, कॉमेंट करायचं विसरू नका, राईट? भेटूया उद्या आणि डिस्कस करूया बुधवारी काय होणार निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये, राईट? सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.